आता गाडीचा टॉप स्पीड चेक करण्याची वेळ झालेली आहे। आता मी शिफ्ट करतो। या गाडीमध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट कुठली माहिती का मित्रांनो, अजिबात मला मोडचे हे स्पीड ब्रेकर्स आहेत छोटे छोटे, गाडी सुद्धा हलतीये पण कॅमेरा अजून जर बघायला गेलं तर कमीत कमी 20 ते 22 किलोमीटर आपली ट्रिप जी आहे ती राहिलेली आहे। बघू आता गाडी शेवटपर्यंत जाती का। आज मी एका खास कारणास्तव शाहू महाराजांच्या मल्लभूमीत आलेलो आहे। कोल्हापूर या भूमीने महाराष्ट्राला चांगले चांगले पैलवान मिळवून दिले। त्याच ठिकाणी आज रेंज टेस्ट होणार आहे या पैलवानाची। बजाज चेतक प्रीमियम 2024 मॉडेल। बिल्ड क्वालिटी बाबत ही गाडी जबरदस्त आहेच, मग प्रश्न उरतो रेंजचा। चेतक प्रीमियम मध्ये 3.2 किलोवॉट आवर बॅटरी आणि 4 किलोवॉट PMSM मोटर दिलेली आहे। या गाडीचा डिटेल मध्ये रिव्ह्यू पहिल्यांदाच मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। नवीन डिस्प्ले या गाडीत देण्यात आलेला आहे। एका चार्ज मध्ये ही गाडी 126 किलोमीटर सर्टिफाईड देते आणि डिस्प्लेवरती इथे तुम्हाला 92 किलोमीटर दाखवत आहे। आता नक्की किती रेंज मिळणार आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेस्ट राईड करून या गाडीची सांगणार आहे। ही गाडी आपल्याला रेंज टेस्टसाठी दिलेली आहे काले बजाज कोल्हापूर। त्यांचा पत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। माझा रूट कोल्हापूर ते आदमापूर असा असणार आहे। हे सरासरी अंतर 42 ते 43 किलोमीटर आहे। किती रेंज देते, राईड कम्फर्ट कसा आहे आणि उन्हात हा डिस्प्ले किती कारगर सिद्ध होतो याची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मी तर खूप एक्साइटेड आहे की कधी एकदा या गाडीचा रिझल्ट हातात येतोय। चला तर मग सुरू करूया आजच्या या रेंज टेस्टच्या व्हिडिओला। मंडळी, ही आहे फॉब की, ही मी खिशामध्ये ठेवणार आहे आणि यानंतर गाडी स्टार्ट करण्यासाठी एकदा बटन जे आहे ते प्रेस करावं लागतं। प्रेस केल्यानंतर गाडी स्टार्ट झालेली आहे। हा आहे HMI डिस्प्ले, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघू शकता। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे नोटिफिकेशन, मेन्यू, नेव्हिगेशन, म्युझिक असं दिलेलं आहे। 99% SOC आहे आणि 92 किलोमीटरची रेंज दाखवत आहे। इको आणि स्पोर्ट दोन्ही याच्यावरती चालवणार आहे आणि मी ही गाडी जी आहे ती चढावरती देखील नेणार आहे। एक छोटासा घाट आहे तो देखील तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल। ओढो झाला आहे 304 किलोमीटर। चला आता गाडी स्टार्ट करूया। डी बटन दाबायचं। आता आपण निघालो आहोत। गाडीचं इनिशियल पिकअप उत्तम आहे। इको मोडमध्ये जरी गाडी असेल तरी तुम्हाला जो पिकअप आहे त्याच्यामध्ये लॅग जाणवत नाही। आता इथे सिग्नल लागलेला आहे, सिग्नल सिटीमध्ये गाडी चालवत असताना मला एक जाणवतोय, ओव्हरटेक करायचं असेल एफर्ट्स घ्यावे लागत नाही आहेत। गाडीचं सस्पेन्शन हे सॉफ्ट साईड आहे। छोटे छोटे खड्डे किंवा खराब रोड जो आहे तो चांगला ऑब्झर्व करत आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला कमरेपर्यंत येत नाहीये। आता आपण आदमापूरच्या दिशेने निघालेलो आहोत। आता मी सध्या सिटीमध्ये आहे, त्याच्यामुळे हे स्पीड जे आहे तेवढं मेंटेन केलेलं आहे, पण आपण हायवेला ज्या स्पीडने गाडी चालवतो ते स्पीड मी मेंटेन करणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही शाहू मिल आहे। कोल्हापूरमध्ये बघण्यासारखं बरंच काही आहे आणि त्यामुळेच ही जर्नी इंटरेस्टिंग आहे। ऐतिहासिक हे शहर आहे, त्याच्यामुळे फिरताना खूप मजा येते। गाडीचा हॉर्न प्रेस करताना इझिली मी तिथपर्यंत हात नेऊ शकतोय। 96% इथे बॅटरी झालेली आहे आणि 90 किलोमीटरची रेंज इथे उरलेली आहे। आता जर तुम्ही इथे पाहिलं असेल तर मी ज्यावेळेस ॲक्सेलरेशन सोडतोय त्यावेळेस इथं रिजनरेशन ऑटोमॅटिकली स्टार्ट होतंय, त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत। गाडीची बॅटरी रिचार्ज करण्यासाठी ब्रेक दाबून ऑटोमॅटिकली ती होत आहे। इको मोडमध्ये कुणाला ओव्हरटेक करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गाडीला डायरेक्ट ॲक्सेलरेशन द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही ओव्हरटेक करू शकता। फायनली आपल्याला इफिशियन्सी किती मिळाली आणि कशा प्रकारे तुम्हाला रेंज मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत। सध्या तरी मी इको मोडवरच गाडी चालवत असल्याने चांगली रेंज इथे देत आहे। मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओढो 223 किलोमीटर झालेला आहे, म्हणजे 19 किलोमीटर आपण आलेलो आहे। 81% बॅटरी इथे शिल्लक आहे आणि इथे रेंज अजून सुद्धा 92 किलोमीटर दाखवतोय। आता थोडं थांबल्यामुळे कदाचित ते रिसेट झालेलं आहे। आता आपण थोडं गाडी चालवल्यानंतर ना एक्झॅक्टली रेंज किती मिळणार आहे ते कळेल। या गाडीमध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट कुठली माहिती का मित्रांनो, अजिबात मला मोड चेंज करावा लागत नाही आहे। त्याचं कारण सांगतो, ज्यावेळेस मला पॉवरची गरज पडते त्यावेळेस ऑटोमॅटिकली ही गाडी जी आहे ती स्पोर्ट मोडवरती शिफ्ट होते, त्यामुळे मला सारखं इको स्पोर्ट असं चेंज करण्याची गरज पडत नाही आहे। आता बघू शकता 45 किलोमीटर टॉप स्पीड दाखवत आहे, याच पद्धतीने चालवतोय। आता मला इलेक्ट्रिक गाडी चालवण्याची सवय असल्यामुळे मला कशी चालवायची हे माहिती आहे, तरी देखील मी ही गाडी जी आहे ती जास्त पळवत आहे आणि नॉर्मली आपण जसं पेट्रोल गाडी चालवतो आपली
त्याचप्रमाणे या गाडीची मी टेस्ट घेत आहे। हे स्पीड ब्रेकर्स आहेत छोटे छोटे, गाडीसुद्धा हलती आहे पण कॅमेरा हलत नाही, म्हणजे मी हलत नाही आहे। फायनली झालेला आहे 324। आपण आलेलो आहोत टोटल 20 किलोमीटर। इथे 80% बॅटरी शिल्लक आहे। गाडीमध्ये 650 वॉटचा ऑनबोर्ड चार्जर आहे। चार्जरसाठी जोडण्यासाठी जी केबल आहे ती गाडीमध्ये अवेलेबल आहे, जर गरज पडली तर चार्ज करणार आहे आम्ही गाडी। आता गाडीचा टॉप स्पीड चेक करण्याची वेळ झालेली आहे। आता मी शिफ्ट करतो स्पोर्ट मोडमध्ये, इथे बघू शकता स्पोर्ट मोड, आणि आता गाडीने पिकअप घेतलेला आहे। हा बार देखील असा झालेला आहे। आता टॉप स्पीड चेक करण्याची वेळ झालेली आहे। टॉप स्पीडला आपण गाडी नेली होती आणि गाडीमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम आहे। जरी पाठीमागे ड्रम ब्रेक दिलेला असला तरी ब्रेकिंग सिस्टीम जबरदस्त आहे। आता बघा डाव्या साईडचा ब्रेक दाबतो मी, गाडी जागेवर थांबते आणि रिजन जे आहे त्याची साथ देखील ब्रेकला आहे। त्यामुळे डिस्क ब्रेक जरी नसला तरी एक ड्रॉबॅक या गाडीमध्ये बिलकुल नाही आहे ब्रेकिंगचा। ब्रेकिंग उत्तम आहे, गाडी जागेवर थांबण्याची ताकद गाडीमध्ये आहे। आता आपण पुन्हा इको मोडवरती शिफ्ट होणार आहोत। 87 किलोमीटर पुन्हा एकदा इथे रेंज दाखवत आहे। तर माझी उंची 6 फूट आहे आणि मला तुम्हाला सांगतो L5S1 ही जी डिस्क आहे ती प्रोलॅप्स आहे, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम आहे डिस्कचा। तरी देखील मला सस्पेन्शन इतकं चांगलं असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही। आणि जर तुम्ही बघितलं असेल पाय ठेवण्यासाठी जागा उत्तम आहे। फ्लॅट फ्लोरबोर्ड जे आहे, फ्लॅट फ्लोरबोर्ड आहे आणि रायडिंग जी आहे ती उत्तम आहे। प्लस तुम्हाला एक सांगतो, हँडल माझ्या गुडघ्यांना इथे टेकत नाही, थोडेसे गुडघे खाली असल्यामुळे मला एकदम पाठ माझी स्ट्रेट राहते, ज्याच्यामुळे मी अजून गाडी 80 किलोमीटर आरामशीर चालवू शकतो, इतका स्टॅमिना माझ्यात उरलेला आहे। भूक लागली होती म्हणून इथेच एक हॉटेल पाहिलं आणि त्या हॉटेलमध्ये जेवण केलं। आता पुढची जर्नी आपल्याला कंप्लीट करायची आहे। 335 किलोमीटर आपली जे ओढो आहे ते झालेलं आहे आणि 66 किलोमीटरची बॅटरी शिल्लक आहे आणि 69 किलोमीटर रेंज दाखवतं आहे। इथे जी रेंज दाखवतं आहे ती ॲक्च्युली फ्लक्च्युएट होती आहे, कारण गाडी एकदा थांबली की तुमचं जे रिसेंट ड्रायव्हिंग बिहेवियर आहे त्यानुसार रेंज दाखवतं आहे। आता तुम्हाला जर बघायला मिळत असेल तर गाडीचा ब्राईटनेस सध्या फुल आहे आणि आत्ता 3चं ऊन आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि हा डिस्प्ले जो आहे तो तुम्हाला उत्तम विजिबिलिटी या उन्हात सुद्धा देत आहे। प्रॉपर तुम्हाला रेंज, पर्सेंटेज, किलोमीटर सगळं व्यवस्थित दिसत आहे। डिस्प्लेवरती तुम्ही पाहू शकता की डायरेक्टली ऊन आलेला आहे, ज्यामुळे हा डिस्प्ले अजिबात फेड झालेला नाही आहे, प्रॉपरली विजिबल आहे आणि एकदम सगळ्या गोष्टी तुम्हाला जिथल्या तिथं व्यवस्थित दिसत आहेत। त्याच्यामुळे एक जे कन्सर्न होतं की डिस्प्लेमध्ये जुन्या तुम्हाला उन्हामध्ये प्रॉपरली कळत नव्हतं, तो इश्यू इथे सॉल्व करण्यात आलेला आहे। राहिली गोष्ट गाडीच्या कम्फर्टची, तर रायडिंग पोझिशन जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की उत्तम आहे। आता हा घाट एरिया आहे आणि इथे वर्दळसुद्धा आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता मी 35-40च्या स्पीडनी या घाटामध्ये आहे, तरी देखील जी रेंज ड्रॉप होते ते मिनिमल आहे आणि बॅटरी ड्रॉपसुद्धा बघू शकता। आता उतारावरती जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रिजन मोड ॲक्टिवेट होत आहे। ब्रेकिंगची अजिबात मला गरज पडत नाही आहे। मी संपूर्ण ही जी आपण आत्ता राईड केलेली आहे त्याच्यामध्ये हार्डली 4-5 वेळा ब्रेक दाबला असेल, नाहीतर ब्रेक दाबायची गरज बिलकुल पडलेली नाही, कारण आपण ॲक्सेलरेशन सोडला की गाडी ॲटोमॅटिकली स्वतःच ब्रेक ऑपरेट करते। हे म्हणण्यापेक्षा रिजनरेटिव्ह मोड ऑन होतो, ज्यामुळे बॅटरी चार्ज होते आणि गाडीची स्पीड जी आहे ती स्लो होते। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे आदमापूर इथे। बघू शकता 353 किलोमीटर गाडी झालेली आहे। 42 किलोमीटर दाखवत होतं पण जास्त झालेली आहे।
प्लस तुम्ही इकडे बघू शकता 50% बॅटरी शिल्लक आहे आणि 48 किलोमीटरची रेंज जी आहे ती अजून पण शिल्लक आहे। आता येताना थोडंसं रस्त्याचं काम चालू होतं त्याच्यामुळे यायला वेळ लागला, पण जर पूर्ण रस्ता मोकळा असता आणि रस्त्याचं काम नसतं चालू तर मी कधीच इथे पोहोचलो असतो। आता आपण गाडीची जी इफिशियन्सी आहे ती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावं लागतं। सेटिंगमध्ये गेल्यानंतर ना थोडंसं इथे तुम्हाला व्हेकल इन्फॉर्मेशनमध्ये जावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही अबाउट व्हेकल आणि त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता ट्रिप इन्फॉर्मेशन जे आहे तिथे जावं लागेल। आपण ट्रिप जी आहे ती रिसीट केली होती, तुम्हाला आठवत असेल तर इथे पाहू शकता 49 किलोमीटर आपण टोटल ट्रॅव्हल केलेला आहे। आपली जी इफिशियन्सी आहे ती 26.3 वॉट आवर इतकी आहे। ट्रिप टाईम आहे 1 तास 37 मिनिट आणि ॲव्हरेज स्पीड आहे आपलं 31 किलोमीटर प्रति तास इतकं आणि ड्रायव्हिंग स्कोर जो आहे तो 73 मला इथे मिळालेला आहे। आता गाडी पार्क करतो आणि एकदा देवाचं दर्शन घेतो। मंडळी आता वेळ झाली आहे घरी जायची आणि आता आपण निघालेलो आहोत परतीच्या वाटेला। 49% बॅटरी आहे आपली। दर्शन मस्त झालेलं आहे। आज रविवार असल्यामुळे इकडे देखील गर्दी होती जशी रोडला होती। जर कधी तुम्ही कोल्हापूरला आलात अंबाबाईच्या दर्शनाला तर नक्कीच आदमापूरला एकदा येऊन जावा, कारण इथे एन्व्हायरमेंट तर छान आहेच पण देवाचं दर्शन देखील छान होतं आणि एक वेगळा अनुभव तुम्हाला इथे येऊ शकतो। कागलच्या तिथे गेल्यानंतर ना किती किलोमीटर रेंज शिल्लक राहिली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढे आपण जाणार आहोत कोल्हापूरपर्यंत। मंडळी आता मी आलो आहे कागलला। हे बघू शकता कागलमधला हा चौक आहे, या चौकात मी थांबलोय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर स्क्रीनमध्ये ओढो 385 किलोमीटर झालेला आहे। अजून रेंज 23 किलोमीटर बाकी आहे। जे स्टॅट्स आहेत ते बघूयात। व्हेकल इन्फॉर्मेशनमध्ये इथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑडोमीटर झालेला आहे 385। 81 किलोमीटर आतापर्यंत आपण ट्रॅव्हल केलेला आहे। अजून जर बघायला गेलं तर कमीत कमी 20 ते 22 किलोमीटर आपली ट्रिप जी आहे ती राहिलेली आहे। बघू आता गाडी शेवटपर्यंत जाती का। दहा टक्के बॅटरी राहिलेली आहे। 396 ओढो झालेला आहे। रेंजसुद्धा 10% राहिलेली आहे आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे ते किती राहिले तुम्हाला दाखवतो मी आता। 5.5 किलोमीटर हे डेस्टिनेशन राहिलेलं आहे। येताना मला थोडासा उतार देखील जास्त मंडळी फायनली बघू शकता चेतकच्या शोरूमला मी आलेलो आहे, काले चेतक। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी रेंज आहे ती जबरदस्त मिळालेली आहे। ओढो इथे पाहू शकता 402 किलोमीटर झाले। 6 किलोमीटर रेंज अजून शिल्लक आहे। 6% बॅटरी अजून शिल्लक आहे। हे आहे टोटल। आता बघूयात गाडी जी आहे ती टोटल किती किलोमीटर झाली ती। त्यासाठी तुम्हाला इथे मेन्यूमध्ये जावं लागतं। त्यानंतर व्हेकल इन्फॉर्मेशन इथे सिलेक्टचं बटन सिलेक्ट केल्यानंतर ना इथे खाली जायचं। अबाउट व्हेकलच्या खाली ट्रिप इन्फॉर्मेशन इथे ए ट्रिप आपण रिसीट केली होती। यामध्ये तुम्ही पाहू शकता 98.7 किलोमीटर आपण पूर्णपणे आत्तापर्यंत ट्रॅव्हल केलेलं आहे। ट्रिप इकॉनॉमी पाहू शकता 24.30 वॉट आवर किलोमीटर या पद्धतीने आपण गाडी चालवलेली आहे। ट्रिप टाईम आहे 3 तास 28 मिनिटे। मित्रांनो याची रेंज टेस्ट करायची तर खूप वेळ लागतो, खूप एफर्ट्सचं काम आहे। तुम्ही बघू शकता की अंधार झालेला आहे, मग एवढा वेळ मला ही ट्रिप कंप्लीट करायला लागली। मी 1 ते 2च्या दरम्यान ट्रिप सुरू केली होती, आता 7 वाजत आलेले आहेत। असे एफर्ट्स घ्यावे लागतात, म्हणूनच सबस्क्राईब करा ऑटो हेल्पर मराठी या यूट्यूब चॅनलला। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील
तुम्ही मला विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.